जेएनपीए बंदरात लाखो कंटेनर अडकले. कंटेनर अडकल्यानं आयातदार मेटाकुटीला. देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान. आखातातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात आता नवं संकट निर्माण झालंय. एकीकडे देशात इंधन टंचाई असताना आता देशात येणारा मालही बंदरांवरच अडकलाय. त्यामुळे आयातदार मोठ्या अडचणीत सापडलेत. जागतिक पातळीवर जहाजांचे मार्ग बदलल्यामुळे आणि वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे भारतातील पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात मोठं कंटेनर बंदर असलेल्या जेएनपीएवर गेल्या 15 दिवसांपासून हजारो कंटेनर अडकून पडले. त्यामुळे आयातदार कंपन्यांना लाखो रुपयांचं भाडं भरावं लागतंय. कंटेनर अडकल्यामुळे नेमकी काय समस्या निर्माण झाली आहे पहा. बंदरातील कंटेनर साठा 67% पोहोचला. त्यामुळे माल बाहेर काढणं कठीण झालंय. 48 तासांमध्ये कंटेनर बाहेर न आल्यास अव्वाच्या सव्वा शुल्क आकारलं जात आहे. जेएनपीएनं हात झटकलेत. चालक मूळ गावी गेल्यामुळे मनुष्यबळाची टंचाई असल्याचं कारणही देण्यात आलंय. तर एका पाठोपाठ एक जहाजं लागत असल्यानं बंदराच्या अंतर्गत मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कस्टम आयुक्तांनी हस्तक्षेप करून कोंडी फुटत नाही तोपर्यंत शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे. जेएनपीए बंदरातून आयात निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असून कामगार आणि ड्रायव्हर्सच्या कमतरतेमुळे हजारो कंटेनर्स इथं अडकले. जे आमचे कंटेनर आलेले आहेत टर्मिनल्स मध्ये, टर्मिनलला गेले 12-13 दिवस झाले आमचे कंटेनर्स मूव्ह करत नाही सीएफएसला. सीएफएस जेव्हा गाड्या देतात टर्मिनलला कंटेनर काढण्यासाठी तर ते जे करंट आलेले कंटेनर्स आहेत तेच फक्त डिलिव्हर करतात. जे प्रिव्हियस राहिलेले कंटेनर्स आहेत ते तसेच पेंडिंग पडतात. आलेल्या निवडणुका, त्यानंतर आलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा याच्यामुळं मोठ्या प्रमाणावरती ड्रायव्हरचं शॉर्टेज, लेबरचं शॉर्टेज या ठिकाणी जाणवत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान हे या व्यावसायिकांचं, त्याचप्रमाणे आयातक, निर्यातक आणि इतर सर्वच या ठिकाणची पूर्ण चेन आहे त्या चेनमध्ये येणाऱ्या सर्वांचंच नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. जेएनपीएनं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून आपले हात झटकण्याचा प्रयत्नही केलाय. बंदरातील 5ही टर्मिनल सुरळीत सुरू असून आता कोणतीही कोंडी नसल्याचा दावा करण्यात आला. जेएनपीएच्या मते खरी अडचण कंटेनर प्रेस्ड स्टेशन्स आणि कस्टम ब्रोकर्सनं पुरवलेल्या ट्रेलर आणि चालकांच्या टंचाईमुळे निर्माण झाली आहे. मात्र याचा फटका आयातदारांना बसतोच आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.